एक दबदबा आपण पाहतोय. भगवा करंडकमध्ये चांगली खेळी ज्या संघाने साध्य केली होती तोच संघ राहुल पाटील यांचा संघ आपण पाहतो. भिनार, जयनमान भिनार. तर मॅच सुरू होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो राहुल. आखो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बॅटरला थोडासा समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या निर्धाव चेंडूच्या सांगतेची सुरुवात मात्र राहुल कडून चांगली होताना पाहतोय. कारण फलंदाजाला आपण पाहतोय हा जो एंड आहे ना, हा एंड हा फलंदाजासाठी खूप उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगला ठरतोय. आणि या ठिकाणी स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेगच्या दिशेने. दन 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 करत येतोय चौकार. विघ्नेशच्या बॅटमधून हा पहिला चौकार. यस, आपण राहुलला पाहतोय. षटकार 11 जो नावाजलेला एक बॅटर आपण पाहतो. प्रथमेश ठाकरेच्या टीम मध्ये खेळणारा राहुल मात्र या ठिकाणी गोलंदाजीवरती सज्ज होताना त्या ठिकाणी एक धाव मात्र अर्जित केली आहे. चांगलं बॅकअप म्हणावं लागेल. या चांगल्या बॅकअपने मात्र एकच धाव या ठिकाणी रोखून ठेवलेली आहे. एका धावेने स्कोरबोर्ड मात्र आता वाढताना पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूचा सामना झालेला. स्कोरबोर्ड आहे 5. आदरणीय सन्माननीय रोशन किनी चांदीप यांचे सुपुत्र अर्णव रोशन किनी यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 1520 1520 हा लकी नंबर आहे त्यांचा. आणि ते आर्थिक सहाय्य आपल्याला करतायत. 1520 रुपयाचं आर्थिक सहाय्य होते. मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू अर्णव रोशन किनी. चला पुन्हा एकदा आपण मैदानात पाहूया. 6 आतापर्यंत धावा अर्जित केलेल्या आहेत. राहुल पाटील पहिलं षटक हाताळताना पाहतो. एक भरोशाचा गोलंदाज भिनार संघाचा ज्याच्यावरती पूर्ण मदार असते. म्हणूनच पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी राहुल वरती दिली जाते. पुन्हा पुढचा चेंडू या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु समजलं नाही आणि फर्निचर डिस्ट्रॉय होते. त्रिफलाचित होते बॅटर. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षकांना एकच सूचना आहे की आपण सीमारेषे लगत थोडासा चुना पण पाहतोय. तर बाउंड्री लाईन ही आपली रोपची आहे. रोप जो आहे तो बाउंड्री लाईनचा आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. कारण या मैदानावरती अनेक सारे सामने होत असतात. आमच्या नवसेच्या लीग सुद्धा याच मैदानावरती झाल्या आणि त्यासाठी थोडीशी बाउंड्री लाईन आपण व्हाईट आहे ती गृहीत न पकडता जो दोर पसवलेला आहे तो दोर म्हणजेच आपली बाउंड्री लाईन असणार आहे. याची मात्र दक्षता घ्यायची आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे राहुल यांचं भिनार संघाकडून. राहुल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण पाहतोय. VGPL मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहुलच्या माध्यमातून पाहिली होती. फलंदाजी असू दे गोलंदाजी असू दे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच राहुल भिनार संघाला पुढे घेऊन जाताना आपण नेहमीच पाहत असतो. रत्नागिरी ट्रॉफी यामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी राहुलने हाताळली होती. अनेक ठिकाणी राहुलचा दबदबा आहे आणि या वेळेला मात्र आपण नवसाईच्या मैदानावरती स्वतः राहुल पहिलं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी उंच प्रहार केला जातोय. चेंडूला धाडले सेफ झोन मध्ये या ठिकाणी फील्ड होते तोपर्यंत मात्र एक धाव कोणी रोखू शकणार नाही. एका धावेने षटकाची सांगता होताना पाहतोय. स्कोर बोर्ड एका षटकाच्या समाप्तीनंतर 7.
चला या ठिकाणी पारितोषिक लावलं जाते माजोली गावाचा आपण फलंदाज पाहतोय विघ्नेश खरपडे याने जर 6 चेंडू तर 6 षटकार जर ठोठावले तर त्यांना मात्र 5,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. स्वप्नील खरपडे यांच्याकडून हा सन्मान केला जाईल. 6 चेंडू आणि 6 षटकार. यस, ही ऊर्जा आहे, ही प्रेरणा आहे की ती करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्या क्षमतांचा या ठिकाणी 100% वापर करा. नक्कीच आपण ती किमया करू शकतो आणि तीच किमया करण्यासाठी ऊर्जा दिली जाते. स्वप्नीलजी खरपडे पुन्हा एकदा सेकंड षटक, दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पंकज. पहिला चेंडू उंच प्रहार केला जातोय. चेंडू सेफ झोन मध्ये जाताना पाहतोय क्षेत्ररक्षक फक्त पाहण्याची भूमिका करेल तोपर्यंत 1 बाउन्स येतोय. खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय जितेशच्या बॅट मधून आला खणखणीत चौकार. कारण इरादे स्पष्ट आहेत. कारण या ठिकाणी जर तक धरून राहायचं असेल तर राहण्यासाठी आपल्याला सन्मानजनक स्कोर मात्र उभा करावा लागेल. कारण पहिलं षटक चांगलं हाताळलं राहुल यांनी 7 धावा अर्जित केल्या राहुलच्या षटकामध्ये. तदनंतर मात्र पंकजच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू सुद्धा उंच प्रहार केला जातोय. चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. या ठिकाणी चुकी होणार नाही. घेतोय झेल आणि संपतोय फलंदाज जितेशचा खेळ. धन्यवाद डीजे. या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 2 महत्वाचे बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला आपण जाताना पाहतोय. यज्ञेश गेला तंबूच्या आश्रयाला, जितेश जातोय आणि तदनंतर मात्र 2 विकेटच्या पतनानंतर योगेश येतोय मैदानामध्ये. पंकजने चांगली गोलंदाजी हाताळली. कमबॅक करण्याची ताकद पंकजकडे. कारण पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौका ठोकला गेला होता. तदनंतर मात्र कमबॅक केलं आणि विकेट मिळवली जितेशची. कारण परिवर्तन ही आज काळाची गरज आहे. तेच परिवर्तन करताना पंकज या ठिकाणी पाहतो मात्र चेंडूला उडवले ऑन साइडला. 1 बाउन्स करत चेंडू येतोय सीमारेषा पार. खणखणीत पुन्हा एकदा चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण एंड पाहतोय. आदेश पाटील भामटपाडा, जरा समालोचन कक्षामध्ये यायचं. आदेश पाटील भामटपाडा. चला आतापर्यंत 4 चेंडूचा सामना झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू समाप्त झाले. स्कोर बोर्ड आपण पाहतोय 15. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू पंकज टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार केला. टॉक्कन आवाज आला. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडूचा स्पर्श झाला आणि मात्र रोखू शकला नाही. येतोय खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. कौतुक करावं लागेल योगेश याचं. कारण हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करतोय आणि जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जातात ना त्यावेळेला तुमची ती ताकद दिसत असते. परंतु या ठिकाणी हवेच्या प्रवाहाबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र योगेशला जावं लागेल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि विकेट मिळाली. पंकजला जावं लागेल
जितेशला योगेशला बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. चला पॉवर प्लेचं जे महत्वाचे षटक होते ते दोन्ही षटक हाताळले गेले. पहिले षटक हाताळलं राहुल यांनी. वैयक्तिक आपण पाहिला राहुलच्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्या होत्या आणि पंकजच्या षटकामध्ये मात्र आपण स्कोर पाहिला 14 धावा. म्हणजे आतापर्यंत 21 धावा या अर्जित केल्या जात आहेत. माजिवली संघाकडून 2 षटक समाप्त झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा, एक चांगला सन्मानजनक स्कोर आतापर्यंत पाहू शकतो आपण. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. पहिलं वैयक्तिक आपलं पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. पहिला चेंडू अगदी निर्धाव हाताळला होता, त्यानंतर चौकार मारला होता, परंतु चांगलं कमबॅक केलेलं होतं. या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संगम नाही, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. कडक फटका. यस, बॅट मधून जसा निघाला तसा कुठेही न थांबता आपण पाहिलं चेंडू येतोय आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. जसा चेंडू स्लॉट मध्ये मिळवला तसा त्याला धाडलं अगदी प्लॉट मध्ये. आपण पाहिलं षटकार विघ्नेशच्या बॅट मधून आला. षटकार लगातार 6 षटकारांसाठी पारितोषिक लावलं जाते. दुसरा सुद्धा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक राहुल पाटील स्वतः खाली आहे, परंतु या ठिकाणी जजमेंट मिस होतोय आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण आता वाढताना पाहतोय. 29 धावा अर्जित केल्या जात आहेत. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. चेंडू हवेत होता, मात्र मिस अंडरस्टँडिंग झाली. थोडासा जजमेंट चुकला गेला आणि त्या जजमेंट चुकल्याचा फायदा मात्र फलंदाजाने लगेच हेरला आणि 2 धावा अर्जित केल्या. पुढचा चेंडू राहुल. या ठिकाणी यॉर्क. यस, अस्त्र आहे हे. गोलंदाजाचे अस्त्र कुठलं आहे तर ते यॉर्क चेंडू आणि यॉर्क चेंडू वरतीच बाद होतोय विघ्नेश. स्कोरबोर्ड पाहतोय आतापर्यंत 30रं षटक प्रगती पथावरती आहे आणि स्कोर पाहतोय आपण 29. अजूनही 2 चेंडू राहुल याच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. सामना करतोय चेतन. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू शरीराचा थोडासा वेध घेताना आपण पाहिलात आणि या ठिकाणी पंच थोडस दंडित करतायत की आउटसाइड द लेग स्टंप. त्यामुळे हा चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर घोषित केला गेला. 1 धाव दंडित केली जाते. 30 धावा आतापर्यंत अर्जित केल्या जातात. पुढचा चेंडू राहुल यांचा. शॉर्ट पिच चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतो. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. 1 धावेने स्कोर बोर्ड 31. धावा. अजूनही 3रं षटक प्रगती पथावरती आहेत. या मैदानामध्ये 60+ हा स्कोर मात्र नक्कीच चांगला होता. या ठिकाणी अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. गुड नाईट टेक और तमाशा देख असाच षटकार आपण पाहिला.
तेच थोडस विचार विनिमय करण्यास भाग पाडले आपण पाहतोय यश याने, कारण उत्कृष्ट षटकार यशच्या बॅटमधून येताना पाहिला आणि थोडंसं विचार मंथन करावं लागेल, कारण 3 षटक आतापर्यंत समाप्त होत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 स्कोर बोर्ड आहे, कारण 12च्या रणगतीने जर चालला तर नक्कीच सन्मानजनक स्कोर या मैदानावरती आपण पाहू शकतो. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल माजिवली संघाकडून. आतापर्यंत 3 षटक झाली. राहुलने पहिले षटक हाताळलं, 7 धावा दिल्या. त्यानंतर पंकजने 14 धावा दिल्या. त्यानंतर पुन्हा राहुल आला, परंतु राहुलच्या षटकाचा एक खरपूस समाचार घेताना आपण पाहिलं 16 धावा तब्बल अर्जित केल्या गेल्या राहुलच्या गोलंदाजीवरती. आता मात्र किरण येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय किरण. चेतन आणि यश आहे बॅटर आपण पाहतोय. चेतन आणि यश आतापर्यंत एक षटकार मारून खेळतोय, तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय चेतन वैयक्तिक 1 धावांवरती चेतन खेळतोय. किरण यांचा पहिला चेंडू षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा पुलर लेंथ चेंडू आपण पाहिला, बॅटरला काही समजला नाही. थोडस डोळे बंद करून, जसं आपण म्हणतो ना की आंख बंद करके खेलना चाहता है, तशा पद्धतीने स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला गेलाय चेतनकडून. निर्धाव चेंडूची सांगता झाली, कारण प्रत्येक निर्धाव चेंडू, कारण शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये जेवढे निर्धाव चेंडू जास्त येईल ना तेवढा मात्र भिनार संघाचा पगडा एकदम भरभक्कम होताना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू ट्रॅव्हल होते, तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली जाते. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. एका धावेने स्कोर बोर्ड मात्र 38. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला स्कोर आहे 38. अजून साधारणतः 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे जर माजिवली संघाला चांगला उभा स्कोर करायचा असेल. पुन्हा एकदा जसा पहिला चेंडू हाताळला होता ना, सेम टू सेम तिसरा चेंडू सुद्धा तसाच. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा. चला, किरण आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. संघाचं चौथं षटक. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू, उजव्या एसटीच्या बायाचा चेंडू, पंच चुकी करणार नाही, दंडित केलं जाते. किरणला 1 धावेने अवांतर धावसंख्या वाढताना आपण पाहतोय. स्कोरबोर्ड मात्र या दुपारच्या सत्रामध्ये थोडंसे जसं चौथं षटक सुरू झालं ना तसं हळूहळू अगदी धीम्या गतीने स्कोरबोर्ड वाढताना पाहतोय. पुढचा चेंडू पाहिलं, निहाळलं, टप्पा पाहिला आणि फेकून दिला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. यस, ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा येताना आपण पाहतो. माजिवली संघाकडून चांगली बॅटिंग करतोय यश, कारण इरादे स्पष्ट असतील, जिद्द आहे, आत्मविश्वास असेल तर आपण चांगले फटके या ठिकाणी खेळू शकतोय. किरणला सामोरा जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला. याच पद्धतीने चेंडू हेलिकॉप्टर शॉटच्या पद्धतीने मारले गेले. 1 धाव अर्जित केली जाते. नजर हटेवर दुर्घटना घटे. या ठिकाणी रन आउट होते. धन्यवाद डीजे. चला, वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं चौथं षटक किरण टाकण्यासाठी सज्ज होते. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळतोय किरण. आतापर्यंत आपण स्कोर बोर्ड पाहतोय 45.
पुन्हा सेम टू सेम 3 चेंडू सेम टू सेम हाताळले गेले किरणच्या माध्यमातून. कारण किरणने पाहिले की थोडस गुडलेंथला जर चेंडू टाकला तर गुडलेंथला चेंडू पिच झाल्यानंतर त्याला जर उसळी कमी असेल ना तर मात्र निर्धाव चेंडू होता. आणि तसाच प्रयत्न आपण किरणच्या माध्यमातून पाहिलं. चौथं षटक हाताळले गेलं, 9 धावा मात्र अर्जित केला. आतापर्यंत स्कोरबोर्ड पाहतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 शेवटचं षटक कोण घेऊन येतोय तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला. चला शेवटचं 5वं षटक घेऊन येतोय मनोज. आतापर्यंत आपण माजुली संघाचा स्कोरबोर्ड पाहतोय 46 पर्यंत मजल मारलेले माजुली संघाने. आता हे शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. या 6 चेंडूमध्ये कम से कम 12 ते 15 धावा आल्या तर नक्कीच आपण चांगलं कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. मनोज होतं वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं 5वं षटक. 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत माजुली संघासाठी. आतापर्यंत 5 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. बॅटर आपण पाहतोय चेतन आणि चिराग, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी. फुलटॉस चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु त्यांच्या हाताला दस्तकाला मस्तकाला दस्तक असं म्हणतात. ओके, पण इथे हाताला स्पर्श करून चेंडू आला सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार आलेला आहे. अगदी 2 वेळेला असं घडलं की क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू स्पर्श झाला मात्र फील्ड करण्यामध्ये अपयशी ठरले आणि 2 षटकार आपण या इनिंग मध्ये पाहतोय. सेम टू सेम 2 षटकार आले गेलेत. पुढचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चेंडूला हवेत पाठवले. क्षेत्ररक्षक खाली आहे, चुकी होणार नाही. या ठिकाणी अप्रतिम झेल घेतला जातोय आणि संपतो या ठिकाणी खेळ चिरागचा. धन्यवाद डीजे. आपण किरण गोलंदाजी मार्फत पाहतो. चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडू हाताळला, एक खणखणीत षटकार आला. तदनंतर मात्र परिवर्तन केलं, थोडासा शॉर्ट पिच चेंडू दिला आणि मात्र या ठिकाणी विकेट मिळवली चेतनचे. 3रा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेलाय मात्र बॅटरला काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू, कारण शेवटचा षटक आहे आणि जेवढे निर्धाव चेंडू येते तेवढी चांगली गोष्ट ठरणार आहे भिनार संघासाठी. कारण राहुल पाटील आपण पाहतोय खुश असतील, रुपेश पाटील सुद्धा खुश असतील कारण चांगली गोलंदाजी ठरते मनोज यांची. पुन्हा एकदा विक्रांत याला त्रिफलाचित केलं जाते. फर्निचर डिस्ट्रॉय होते, विकेट मिळते, विकेटचं पतन होते. तोपर्यंत आपण ऐकूया, आमंत्रण देऊया डीजेला. धन्यवाद डीजे. निकेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो निकेश, काय मनोजचं कौतुक करावं लागेल. पहिलं महत्वाचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी मनोज सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार आल्यानंतर मात्र लगेच विकेट घेतली. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळला, तदनंतर पुन्हा विकेट घेतली. म्हणजे आता 4 चेंडू जे महत्वाचं षटक ज्याला म्हणतात, हाणामारीचं षटक असतं. जास्तीत जास्त धावा खोऱ्याने अगदी घेतल्या जातात आणि त्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत मनोज यांनी.
आता मात्र सेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा बॉलचा संगम नाही, वाईटचा अपील या ठिकाणी केलं जाते, परंतु आमचे पंच सज्ज आहेत. घारेसारखी नजर पंचांची आहे आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूचे सांगता होताना 5 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. 1 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि जास्तीत जास्त धावा काढायचा असेल, एक मोठा प्रहार या चेंडूवरती नक्कीच करावा लागेल. पुन्हा तशाच पद्धतीने सेफल होण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र थोडासा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर राहिला गेला आणि पंच या ठिकाणी दंडित करतायत मनोजला. एका धावेने अवांतर धावसंख्येमध्ये भर होताना स्कोर बोर्ड मात्र 53. एक चांगल्या पद्धतीने चेंडू पिच होती. यस, या ठिकाणी थर्ड अंपायर घेतला जातो व्हाईटचा पंच. समीरजी पाटकर या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय थर्ड अंपायर दिला जातोय. चेंडू हाताळल्यानंतर पंचाने व्हाईट दिला गेला आणि तदनंतर मात्र रिव्ह्यू मागितला जातोय की हा व्हाईट चेंडू नाहीये. रुपेश पाटील यांना आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेरचा आहे असं पंचाने गृहीत धरलं आणि पंचाने तदनंतर मात्र व्हाईट दिला. त्यानंतर काय होते या ठिकाणी तिसरे पंच थर्ड अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, निर्धाव चेंडूचे सांगता होताना आपण पाहतोय अप्रतिम निर्धाव चेंडू हाताळला गेला आणि षटक समाप्त सुद्धा होतोय. या निर्धारित 5 षटकांमध्ये आपण स्कोर पाहतोय माजिवली संघाचा 52 आणि 53 टू विन 53चं टार्गेट दिलंय जय हनुमान भिनार संघासाठी. एक चांगलं आव्हान उभं करण्यामध्ये माजिवली संघाने एक चांगला प्रयत्न करताना आपण पाहिलं. 52 धावा चांगल्या धावा आहेत. 10.33च्या रणगतीने पुढे जावं लागेल. दुपारचं सत्र आहे. या सेकंड इनिंग मध्ये काय पराक्रम केले जातील. एक शेवटचं षटक मनोजचं एक चांगलं हाताळलं गेलं. मनोजचं विशेष कौतुक करावं लागेल की जे महत्वाचं षटक होतं त्या महत्वाच्या षटकामध्ये 2 गडी गारद केले आणि केवळ 10 धावा फक्त खर्च केला. 6 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 16, चौथं षटक 9 आणि 5वं षटक अप्रतिम फक्त 6 धावा. पाहूया कुठे जाऊ नका. आपण पाहतोय या ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आई चामुंडाई चषक 2024 नवसे गावातील सजलेलं आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहतोय. कुठे जाऊ नका. आपण पाहूया या क्रिकेटचा महासंग्राम. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. चला उपस्थित संघाने मात्र आपण आल्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. उपस्थित सर्व संघांना विनंती असेल की आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर कृपया आपण आल्याची नोंद करा, कारण वेळ खूप महत्वाची आहे. वेळ ही तुमच्या आमच्यासाठी थांबणारी नाहीये. आपण कितीही मोठे असलो तरी मात्र आपण सर्वजण वेळेचेच गुलाम आहोत, कारण ती आपल्यासाठी थांबणारी नाहीये. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत अकलोली वर्सेस पारगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराने मात्र या ठिकाणी यायचं. अकलोली वर्सेस पारगाव यानंतरचा सामना असेल.
भिनार संघासाठी आपण पाहतो 5 षटकांमध्ये 53 धावांचं आव्हान दिले माजिवली संघाकडून. एक तगडं आव्हान म्हणावं लागेल, कारण हवा मात्र शांत झालेली आहे, स्तब्ध झालेली आहे आणि या शांत हवेमध्ये मात्र खेळणं थोडंसं कठीण होणार आहे भिनार संघासाठी. भिनार टीमचे ओपनर बॅटर आपण पाहतोय राहुल पाटील आणि किरण गवारी आपण पाहतोय. 2 ओपनर बॅटर राहुल पाटील आणि किरण गोवारी असे 2 बॅटर मैदानात पाहतोय. कारण निर्धारित 30 चेंडूमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे जर या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर. कारण या ठिकाणी नॉकआउटचे गेम आहेत, ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. कारण या गावातील खेळाडू जसे चमकतील तसे नक्कीच गावाचं नाव होतं. राहुल पाटील तीच कामगिरी करतोय. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये धडक मारलेली आहे राहुल पाटीलने. अतिशय चांगलं क्रिकेट हाताळलं जाते. जय हनुमान भिनार या संघाकडून खेळतोय राहुल पाटील. त्यांच्या वाटचालीसाठी आमच्या कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा असतील. असाच खेळ आपला बहारदार होत राहू दे आणि आपल्या या पंचकृषीतलं नाव मात्र नक्कीच लौकिक होते. चला, मॅच इज गोइंग ऑन. गोलंदाज विघ्नेश सज्ज होतोय. पहिला चेंडू किरणला या ठिकाणी उंच प्रहार केला जातोय. आमच्या समालोचन कक्षाच्या समोर चेंडू येतो. क्षेत्ररक्षक खाली मात्र चुकी केली जाते. चुकीला या ठिकाणी माफी नाही. झेल ड्रॉप होतोय, कॅच ड्रॉप झाला. तत्पूर्वी मात्र किरणला 1 धाव अर्जित करता आली. एका धावेने एक पहिला चेंडू सुंदर चेंडू हाताळला होता विघ्नेशच्या माध्यमातून. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि एक संधी मिळाली पुन्हा एकदा खेळण्याची किरणला. या संधीचं सोनं करता येईल काय? कारण संधी जी असते ना ती नशीबवान असतो, त्यालाच संधी मिळत असते. जो बुद्धिमान असतो ना तो संधी निर्माण करणारा असतो आणि जो कर्तृत्ववान असतो तो संधीचं सोनं करतो. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडूला धाडले. काय घडले बघा. आता मात्र थ्रो जरासा वरून झाला. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून थ्रो गेला. कारण राहुल पाटीलला बाद करण्याची एक नामी संधी होती. पहिल्या चेंडूवरती झेलबादची संधी होती, दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची संधी होती. 2 बॅक टू बॅक 2 संधी मात्र या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. माजिवली संघाला कमबॅक करावं लागेल. सेफल होऊन घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा जजमेंट थोडंसं चुकते, कारण हवेचा झोत थोडा जास्त असल्यामुळे चेंडूचं जजमेंट घेण्यामध्ये थोडंसं अपयश येते क्षेत्ररक्षकांना. आणि तत्पूर्वी मात्र 1 धाव. या एका धावेने पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2. निर्धारित 30 चेंडूमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे जय हनुमान भिनार संघाला. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब या ठिकाणी मुख्य मंचावरून या क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतोय. कारण माजिवलीचा संघ आहे आणि उपसरपंच सुद्धा माजिवलीचेच आहेत, ज्याच्या माध्यमातून 25,000 रुपये तिसरं पारितोषिक आपल्या कमिटीला प्राप्त झालेले आहे. मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनामध्ये असेल की आमच्या माजिवली संघासाठी खूप खूप शुभेच्छा असतील, कारण खेळ पाहताना थोडंसं स्मित हास्य करतायत. या ठिकाणी चेंडू मात्र अप्रतिम हाताळला गेलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बिफोर विकेटचं अपील जोरदार झालं. मात्र या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंप पिच होताना आपण पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता अतिशय सुंदर पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे अप्रतिम हाताळताना पाहतोय. विशेष कौतुक करावं लागेल विघ्नेशचं, कारण पहिला चेंडू हाताळला 1 धाव दिली, तो सुद्धा झेलबाद होता वाचला. तदनंतर निर्धाव चेंडू, पुन्हा 1 धाव आणि त्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू. आता जसं कम्प्युटरची लँग्वेज असते ना, ही 0-1-0-1 तशा प्रकारचा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. पहिले 4 चेंडू 1-0-1-0. पुढचा चेंडू काय होईल, काय घडेल. विघ्नेश टू किरण. सब मरीन डिलिव्हरी चेंडू पीच झाल्यानंतर उसळलाच नाही, जसा खालच्या पट्टीने गेला त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू आला गेलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालेला स्कोरबोर्ड आपण पाहतोय फक्त 2. यस, चांगलं कमबॅक आहे. ही काटेकी टक्कर होणार आहे. मॅच मध्ये रंग देणार आहे, मजा नक्कीच येणार आहे, पैसा वसूल मॅच होईल. पुढचा चेंडू विघ्नेश टू किरण.
आता मात्र फुल टॉस चेंडू, अगदी चेंडूला पाहिलं अंगावरती येतो तसंच धाडलं, हवेमध्ये आलाय षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. विघ्नेशने 5 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले होते, मात्र शेवटच्या चेंडूवरती किरणच्या बॅट मधून आला एक खणखणीत षटकार आणि या षटकारा गणिक धावसंख्या मात्र पुढे जाताना आपण पाहिली 8. राहुल पाटील आणि किरण गोवारी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांकडे कॅपॅसिटी आहे, आपण करू शकतो. वन हँडेड सामना फिरवण्याची ताकद राहुल पाटीलकडे, किरण गोवारीकडे आहे. चला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज येतोय, चिराग येतोय गोलंदाजीसाठी. जसं विघ्नेशने आतापर्यंत षटक हाताळलं ना, तीच किमया या ठिकाणी हाताळावी लागेल, तसंच कर्तृत्व या ठिकाणी दाखवावं लागेल चिरागला. कारण जी बॉलरला एंड हवी आहे ना, तीच एंड मिळालेली आहे चिरागला. त्या एंडने तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला काही थोडासा चकवा देत चेंडू निघतो, तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली जाते. 9 धावा आतापर्यंत आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. अतिशय सुंदर क्रिकेट आपण ह्या नवसेच्या DJP मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे चिराग. पुढचा चेंडू किरण यांना, पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा चेंडू, चेंडू गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होते, दन 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 कडे देतो, तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा अर्जित केल्या जाते. 2 धावांनी स्कोर बोर्ड पुढे जाताना पाहतोय 11 बिनबाद 11. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना झालेला, 11 धावा मात्र अर्जित केलेल्या आहेत. दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं आहे. हे 2 षटक खूप महत्वाचे आहे, कारण हे मैदान, ह्या मैदानावरील एक उत्तुंग षटकार हर्षद मेमन होंडोचा भगवा करंडक मध्ये तो मारलेला षटकार, डायरेक्ट गावामध्ये षटकार गेला होता, अप्रतिम षटकार होता. त्याच षटकाराची पुनरावृत्ती कोण करेल या ठिकाणी मात्र लक्ष असेल सर्व ग्रामस्थांचं, क्रीडा रसिकांचं. एक निर्धाव चेंडूचे सांगता या ठिकाणी होताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू निर्धाव हाताळला गेला चिरागच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा त्या चेंडूला धाडले मिड ऑफच्या दिशेने, या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना 4 धावा किरणच्या बॅटमध्ये होत्या. 4 धावा. कारण माजिवली संघाची जर कुठली भक्कम बाजू असेल ना, तर ती गोलंदाजी आहे. कारण धीरज चोगला सारखा आपण एक चांगला गोलंदाज पाहतो. आज सध्या ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी दुबई या ठिकाणी आहेत आणि अगदी त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील की शिक्षण हे महत्वाचं आहे. क्रिकेट ही आपली पॅशन आहे, क्रिकेट हा आपला आनंद आहे, परंतु पुढे जर आपलं भविष्य टिकवायचं असेल तर मात्र शिक्षण हे अगदी मोलाचं आहे. या ठिकाणी फुलटॉस चेंडू 20 शेप मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रनिंग करतोय, चेंडूला चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करता करता मात्र चुकी झाली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. काय केलं होतं बघा, पहिल्या चेंडूवरती जे जीवनदान मिळालं, जी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करताना पाहतोय किरण गोवारी. आता मात्र थांबणार नाही, पुन्हा एकदा 6 धावा.
चला तिसरं षटक. आता मात्र 18 चेंडू रिमेनिंग आहेत आणि 28 धावा हव्यात. 18 चेंडू 28 धावा. उंच प्रहार केला जातो आमच्या समालोचन कक्षाच्या ठिकाणी आणि यस पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीने झेल घेतलेला आहे. राहुल पाटीलचे इरादे स्पष्ट आहेत. जी ट्रॉफी आम्हाला हवी आहे ना त्या ट्रॉफीवरती निशाणा राहुल पाटीलने साधलेला. यस राहुल पाटील नक्कीच ती ट्रॉफी मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी आपल्याला एक चांगली किमया करून दाखवावी लागेल. चेंडू हवेत आहे मात्र तदनंतर राहुल पाटीलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. स्वतः गोलंदाज विघ्नेश मात्र या ठिकाणी चुकी करणार नाही. राहुलची खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि आता मात्र संधी देऊया आपण डीजेला. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो मैदानामध्ये राहुल पाटीलचे खेळ संपुष्टात आल्यानंतर येतात रुपेश पाटील. VGPL चे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. अगदी ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं असेल तर ज्यांचा मोठा हातखंड आहे सचिनजी माळवी आपण पाहतो एक चांगलं नाव ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जाणार. त्यानंतर आपण पाहतोय संजयजी किणी आणि त्यानंतर आपण पाहतो रुपेशजी पाटील. हे ग्रामीण क्रिकेट आमचं पुढे जाऊ द्यात. या ग्रामीण खेळाडूंना पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करणारे रुपेशजी पाटील मात्र आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा चेंडू विघ्नेश यांचा चांगल्या पद्धतीने कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला खोलवर चेंडू टाकला होता. चांगल्याच पद्धतीने खेळून काढला. गुदगुल्या करत अगदी ग्राउंडला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोरबोर्ड आपण वाढताना पाहतोय 32. आता मात्र चेंडू शिल्लक आहे तर 15 चेंडू आणि 21 धावा. तसं पाहिलं तर माफक आव्हान आहे कारण 1 ते 2 जर मोठे फटके आले तर नक्कीच ह्या सामन्याचं समीकरण मात्र नक्कीच बदलू शकतं. पुढचा चेंडू विघ्नेश यांचा किरणला उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंच दंडित करतायत. यस इट्स अ व्हाईट. अवांतर धाव्याने स्कोर वाढताना आपण पाहतोय. जेवढ्या अवांतर धावा येतील कारण या ठिकाणी काय होतं ज्या एंडने गोलंदाजी करतोय विघ्नेश ना त्या एंडने जर आपल्याला वाचायचं असेल तर एक परफेक्ट मारा आहे की उजव्या अष्टीच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप आणि थोडस यॉर्क पद्धतीने जर चेंडू हाताळला गेला तर मात्र आपला बचाव निश्चित होऊ शकतो. पुन्हा एकदा खोलवर चेंडू हाताळला गेलाय. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं होतं. एका धावेने स्कोरबोर्ड वाढताना पाहतोय. स्कोरबोर्ड आतापर्यंत पाहतोय आपण 34. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. काय घडलं होतं पहिलं चांगलं षटक हाताळलं विघ्नेश यांनी. तदनंतर मात्र आपण पाहिलं चिराग आला आणि चिरागच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या. थोडस महागडं षटक पडलं गेलं चिरागचं. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू रनआउटचा या ठिकाणी चान्स होता. हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु द्विधा मनस्थिती झाली. हिट करू की नको करू कारण बॅकअप चांगला नव्हता. कारण एक धाव या ठिकाणी महत्वाची आहे हे क्षेत्ररक्षकाला माहिती आहे. बॅकअप नाही त्यामुळे मात्र थ्रो करण्यापासून थांबले गेले आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक चेंडू अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. विघ्नेश आहे गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत धावा अर्जित केलेल्या आहेत 34. 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू 19 धावा. चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या चेंडूला दाढले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तितकंच चांगल्या पद्धतीने होताना पाहतोय. एका धावेने समाधान होणार नाही. या ठिकाणी तिसरं षटक संपुष्टात येते. तिसऱ्या षटकाची उद्घोषणा होते आणि स्कोरबोर्ड आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. यस ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये जाते. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे.
चला धन्यवाद धन्यवाद डीजे. चला पारगाव संघाचा कर्णधार आणि अकलोली संघाचा कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. या पुढचा सामना आपलाच आहे. टॉस केला जाईल. गावदेवी अकलोली संघ आणि पारगाव संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. अतिशय सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक्स घेऊन स्वतः डुग्गू हर्ष प्रवीण कुडू डुग्गू स्वतः पाणी घेऊन जाते कारण या उन्हाच्या तडाख्यामध्ये पाण्याची नितांत गरज आहे. आणि आपण पाहिलं बॅटर सुद्धा अगदी बसून पाणी पित होते. क्षेत्ररक्षक सुद्धा बसून पाणी पित होते कारण या कडाक्याच्या उन्हामध्ये पाणी बसून पिणं म्हणजे जेणेकरून डिहायड्रेशनचं आपल्याला काही नुकसान होणार नाही याचीच काळजी म्हणूनच पाणी पिताना मैदानावरती आपण बसून पाणी प्यायलं तर नक्कीच त्याचा शरीराला फायदा होत असतो. चला चौथं षटक घेऊन येतोय आपण. गोलंदाज पाहतोय योगेश. 4 वेगवेगळे गोलंदाज या ठिकाणी लगातार आपण हाताळताना पाहतोय. विघ्नेश आला पहिलं षटक, दुसरं षटक चिराग, तिसरं षटक पुन्हा विघ्नेश आला आणि तदनंतर मात्र योगेश येतोय. योगेश टू रुपेश महत्वाचं षटक असेल. चांगल्या पद्धतीने खेळून काढले. चेंडूला ऑफ साइडला पाठवले. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावते तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर वरती मात्र धावा अंकित केल्या जात आहेत. 36. 11 चेंडू आणि 17 धावा. एक दुक्के से काम नहीं बनेगा. अभी कमबॅक करायचं असेल तर एक मोठा फटका हा मात्र भिनार संघासाठी आवश्यक आहे. त्याची गरज आहे आणि तीच गरज या ठिकाणी ओळखलेली आहे. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक हा नाना कदम. यस अप्रतिम झेल आणि या ठिकाणी संपतोय किरण गोवारीचा खेळ. धन्यवाद डीजे. 10 चेंडू 17 धावा. काय केलं जाईल कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये. हा क्रिकेट नाही बुद्धिबळ सुरू झालेला आहे. काय करायचंय कुठल्या एंडने गोलंदाजीवरती प्रहार करायचा याचे सगळे समीकरण मात्र रुपेश पाटील आणि जितेश यांच्या डोक्यामध्ये होताना आपण पाहतोय. काय करायचंय कशा प्रकारे या सामन्याला पुढे घेऊन जायचंय. 10 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. जिथे स्ट्राइक वरती आपण पाहतोय. यस थोडस परिवर्तन केलं गेलं. बोट फिरवली गेली आणि एक बोट फिरवल्यानंतर गतीमध्ये मात्र थोडासा अंकुश ठेवला गेला. गती काढून घेतली चेंडूची आणि त्यामुळे बॅटर जितेश मात्र या ठिकाणी काही करू शकलेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जसा जसा एक निर्धाव चेंडू पुढे जाईल तसं मात्र दडपण वाढत जाईल भिनार संघावरती. पुढचा चेंडू यस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय परंतु अति घाई आणि संकटात नेई. थोडीशी घाई झाली आणि थोडी नजर चुकली गेली आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी महत्वाच्या भिनार संघासाठीच्या 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावा ज्या महत्वाच्या पाहिजे होत्या त्या मात्र जितेशच्या बॅटमधून येताना पाहिलं. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. थोडंसं वेट अँड वॉच करायला पाहिजे होतं. थांबायला पाहिजे होतं कारण एकच धाव होती. थोडी घाई झाली. नजर हटली गेली त्यामुळे मात्र 3 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या. पुढचा चेंडू योगेश टू जितेश. या ठिकाणी बॅटची कडा घेतली गेली. विकेट किपरच्या ग्लोव्हजला टच करून चेंडू मात्र झेल होता वाचला. 1 धाव मात्र अर्जित झाली. रुपेश पाटील येतो. आता मात्र ज्यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा आहेत ते समीकरण होताना पाहतोय. 7-12 अगदी समृद्धी महामार्ग आमच्याकडून गेला आणि प्रत्येकाच्या नजरा होत्या ज्या कागदावरती तो कागद म्हणजे 7-12.
या ठिकाणी खोलवर चेंडू हाताळला गेला, व्ही शेप मध्ये खेळला गेलाय. रुपेश पाटीलच्या बॅट मध्ये एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि या ठिकाणी चुकीला माफी नाही. जसं चान्स भेटला तसं रुपेश पाटील दौड पडे. 2 धावा मात्र रुपेशला मिळाल्या, 2 धावा भिनार संघाला. स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना आपण पाहतोय आतापर्यंत 43. चला या ठिकाणी टॉस होईल गावदेवी अकलोली आणि पारगाव. सन्माननीय परेश वजे यांच्या शुभ हस्ते मतेश म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण ऍक्च्युली नाव त्यांचं आहे, कारण शेवटी ज्या नावाचं बारसं झाले ना त्या नावाचा बोलबाला व्हायलाच हवा. आणि परेश नाव घेताना मला खूप आनंद होत असतो. अकलोली विन द टॉस. यस, क्षेत्ररक्षक नाही, नंतर निर्णय नंतर कळवतात. यस, कारण थोडस आपल्या संघाला विचारात घ्यावं लागेल काय आहेत, थोडेसे रणनीती ठरवावी लागते. त्यामुळे नक्कीच ते आपला निर्णय हे 6 चेंडू संपायच्या आतमध्ये नक्कीच कळवतील. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. उघडा डोळे, बघा नीट, कारण सामना चाललाय सुपर हिट. 6 चेंडू 10 धावा. सिलिमिडॉनला आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. थोडस बंधनात टाकण्यासाठी ही एक स्ट्रॅटेजी असते थोडी, की जर मोठे मोठे फटके येत असतील तर अशा वेळेला सिलिमिडॉफ किंवा सिलिमिडॉनला एक क्षेत्ररक्षक आणला जातो. नाही मात्र पुन्हा एकदा यस, या ठिकाणी सुरक्षा कवच खूप महत्वाचं आहे आणि तेच सुरक्षा कवच घेऊन उभे राहतील सिलिमिडॉनच्या दिशेने. कारण नावच दिलेले सिली, म्हणजे जिथे ऍक्च्युली क्षेत्ररक्षकची जागा नसायला पाहिजे त्या ठिकाणी उभं केलं जाते. जितेश आहे स्ट्राइक एंड वरती. 6 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, नशिबाची साथ मिळाली. आपण गोलंदाज पाहतो निकेशला, कारण फुलटॉस चेंडू होता आणि या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलं जाते. कारण प्रत्येक संघासाठी आपण एक रिव्ह्यूचा चान्स दिलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे ही, कारण चेंडू बॅटने खेळला असता तर कदाचित वेगळा निर्णय कदाचित होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी चेंडू आपण पाहिला स्लो पद्धतीने चेंडू केलं हाताळलं जातं. म्हणजे ते म्हणतात ना की नजाकत आहे, बोटांची जादू आहे, या जादूने गोलंदाजी हाताळली जाते. असं वाटते की चेंडू फुल स्पीडला येईल, पण तदनंतर मात्र असं वाटतं की चेंडूतली हवा जी गती आहे ती गती मात्र काढून घेतली जाते, जशी फुग्यातली हवा काढून घेतली जाते ना, आणि तसंच या ठिकाणी चेंडूच्या गतीतली हवाच काढून घेतली जाते. असं वाटतं फुल स्पीडला येईल, परंतु समजत नाही बॅटरला. या ठिकाणी मजा आली. यस, मॅचला मजा आलेली, रंगत आणलेली आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत 3. 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. फसवा गोलंदाज आहे, गोलंदाज फसवा आहे. असं वाटते की मस्त फुलटॉस येईल, आता मी जोरात मारेल, आता मात्र आर पार षटकार मारेल, परंतु चेंडू जादूचा चेंडू आहे. निकेशचं कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू यस, आणि या ठिकाणी काय केलं जाते, पॉइंटच्या दिशेने चेंडूला मारले गेले, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तंदुरुस्त चुस्त आणि माघारी धाडले रुपेश पाटीलला. धन्यवाद डीजे. 2 चेंडू 7 धावा. काय रंगत आणले, जोरदार टाळ्या होतो. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे, याची नोंद घ्यायची. 2 चेंडू 7 धावा.
निकेशचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण निर्णायक षटक होता. 6 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजे होत्या. पहिला चेंडू हाताळला, 1 धाव दिली गेली. दुसरा चेंडू हाताळला, पुन्हा 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि चौथ्या चेंडूवरती महत्वाचा रुपेश पाटील बॅक टू द डगआउट. एक चांगला झेल पॉइंटच्या दिशेने झेलला गेला. कौतुक करावं लागेल. पॉइंटच्या दिशेने जो खेळाडू आहे योगेशचं कौतुक करावं लागेल. चेतनचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण पॉइंटच्या दिशेने अतिशय महत्वाचा चेंडू आला आणि कुठलीही चुकी न करता आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सिलीम मिडॉनला आणलं जाते. 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः सिलीम मिडॉनचा प्लेअर त्या ठिकाणी का उभा केलाय? चुकी होणार नाही. 1 चेंडू 7 धावा. नक्कीच हे जे षटक आहे ना, हे षटक निकेशच्या आज मात्र स्टेटसला नक्कीच दिसेल. काय कमबॅक केले, काय तारले आपल्या संघाला. माजिवली संघासाठी ज्याची गरज होती, जादुई गोलंदाज निकेश. जादू आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, जादू आहे त्याच्या बोटांमध्ये. अशा प्रकारची बोटं फिरवली जात आहेत ना की फलंदाज देखते रह जाता है. आमचे पंच सुद्धा एकदम खुश आहेत. काय सामना रंगलाय. यस, कम बॅक केला आणि जान आणली गेली. आता मात्र कुठलाही जर चुकीचा चेंडू हाताळला नाही ना तर मात्र माजिवली संघ नक्कीच विजयी होईल, कारण कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. निकेश पुन्हा एकदा चेंडू थोडस उशीर झाला. फटका दमदार होता, वजनदार होता. 6 धावांचा फटका होता. सागर पारधी यांच्याकडून माजिवली संघासाठी मेजवानी दिली जाणार आहे संध्याकाळी. या संध्याकाळची वाट पहा आणि सागर पारधी यांच्याकडून मेजवानी आमचे